एम आई जीनियस और एम आई जीनियस, बहुत माल है हमरे पास. फ्रॉक पाहिजे, छोट्या पायाची उर्मिला. या जगात सगळ्यांना टी शर्ट आणि जीन्स घालावंसं वाटतं. पावसाळ्यात चालत नाही हो, म्हणजे शूटिंग करताना पाऊस नाहीये, पण पावसाळा सुरू झालाय. लेदरचे शूज घालायचे, व्हाईट लेग जीन्स कसे चालणार ना. पावसाळ्यासाठी वेगळा लुक करायला जाऊयात फॅशन स्ट्रीटला पुण्यात, परवडेबल विथ उर्मिला मध्ये. चला. पुण्यातल्या कॅम्पात ई स्ट्रीट वरून सुलेमान मिठाईवाला म्हणून एक दुकान आहे मिठाईचं, आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरची ही जी गल्ली आहे, इथे लगेच पत्र्याचे शेड दिसायला लागतात. तिथून आत मी जात आहे. दादा फ्रॉक्स आहेत छान, वन पीस किंवा फ्रॉक सारखे. हे मस्त आहे, पण लाईट कलर पावसाळ्यासाठी अवॉइड करूयात. थोडेसे कलर्स मधले असतात मिडी पर्यंत वगैरे. हा जो प्रिंटेड आहे आणि त्याच्या शेजारी ब्लू ग्रीन, याच्यात माझी साईज आहे, 3 साईज आहे. हा ग्रीन पण छान आहे, ग्रीन आणि हा छान आहे, फक्त थोडा डीप आहे हा. आणि याच्यात कलर्स नाही, प्रिंट भेटेल याच्यात लिटरली एकच आहे. हा एकच आहे. कितीला आहे हा? 700 रुपये. याचे कलर्स, याचे स्लीव्स खूप सुंदर आहेत. याचं काहीतरी वेगळं खूप छान दिसतं. बटन्स पण छान आहेत, फॅब्रिक आहे मध्ये आणि साईडला हे चांगले. थोडं डीप नेक वाटतंय पण छान आहे. या बाजूला इथे इलॅस्टिक आहे आणि त्याच्यानंतरच्या फ्रॉक्सना काहीच इश्यू नाहीये. तर आय थिंक हा बरोबर आपल्याला ओलं खाली चिखलात पाण्यात पण चालता यावं यासाठी. हा मस्त आहे, बरोबर थोडासा कट होतोय. मला थोडा आणि शॉर्ट आवडतो. कलर्स पण आहेत आणि प्रिंट पण आहे. हे असे कलर जास्त छान दिसतात पावसाळ्यात, फ्रेश. कापड पण छान वाटतंय, मऊ आहे, क्वालिटी पण चांगली वाटतेय. पावसाळ्यामध्ये ना असे व्हायब्रंट कलर्स असतात ना, छान असे भरपूर रंग, ते खूप मस्त वाटतात. कारण सगळीकडे अंधारलेलं असतं, करडं झालेलं असतं, सावली पडल्यासारखी झालेली असते. अशा ग्लुमी मूडमध्ये ना असे व्हायब्रंट कलर्स खूप छान वाटतात. थोडं मला हे डीप वाटतंय, पण याचे बटन्स खूप क्लासिक आहेत. आणि ह्याचं हे असं इथं टाईट असणं आहे ना, त्यानं फिगर खूप छान वाटतं. थोडं पोट जरी आलं तरी लपलं जातं. मागच्या बाजूला पूर्ण कवर्ड आहे. पहिल्याच दुकानात जे काय मला सगळं आवडतं, त्याचं काय करायचं. एम आई जीनियस और एम आई जीनियस. अरे याचं तर लेंथ पण करते, ऑल्टर पण करण्याची गरज नाहीये मला फार. आवड्या मेरे को. फक्त मला नाही काय नाही आवडलं सांगते, हे जरा जास्त लो आहे. हे जरा असं वरती छान टाईट असतं, पण चालेल, आपण काहीतरी करूयात त्याचं. आणि हातही बरा आहे, हाताचं बघूयात असं छान. जास्त कधी कधी हे अति टाईट असतं, अजिबात तसं नाहीये. सुंदर आहे. घ्यायचं का? झालेलं आहे काम. जरा आता काय करायचं, ते बाजूलाच ठेवायला सांगा. पण जरा दुसरीकडे पण बघून येऊयात. पण मला खूप आवडलाय ना, थोडंसं बाजूला ठेवा सांगते. हा पण एक मस्त आहे, इथे पण छान आहे. ब्युटिफुल ब्राईट कलर्स. हे असे पावसाळ्यामध्ये सुंदर दिसणार. कम्फर्टेबल, फॅब्रिक पण चांगलं, अप्रतिम कॉर्ड्स आहेत. फक्त याची उंची अँकल लेंथ करायची. ओके, जे खूप जास्त मॅक्सिमम लेंथ असते, मॅक्सीची लेंथ ती नाही घ्यायची. फ्रॉक असेल तर मिडीची लेंथ घ्यायची, आणि कॉर्ड्स असतील तर अँकल लेंथ मध्ये जायचं, किंवा क्रॉप्ड ज्याला म्हणतात ना लेंथ. खालून किती घाण लागते, चिखल लागतं, सगळं मळतं, आणि ते सगळं घरी घेऊन येतो आपण. सो असं न करता एकतर तुम्ही वाईड लेग नाही घ्यायचा, नाहीतर घेतला तर असा घोटा दिसेल असं करायचं. मग तुम्ही किती पायात ह्याच्यात चिखलामध्ये पाण्यातून गेलात तरी सुद्धा घोट्यापर्यंत जे अँकल लेंथ किंवा क्रॉप्ड म्हणतात ना, ते खराब होत नाही. आम्ही जरा बघून येतो. मला ना फॅशन स्ट्रीट मध्ये ना फारसं इथलं जे क्राऊड आहे ना, ते मला फारसं आवडत नाही, प्रामाणिकपणे सांगते. मुलींना, स्त्रियांना असं छान इकडे तिकडे ना फिरता आलं पाहिजे, कम्फर्टेबली. थोडंसं मुलांचं प्रमाण जास्त असलं की मुलींना लगेचच असं वाटतं की जरा कमी फिरावं, झाकून पाकून नसावं, तसा थोडासा प्रकार होतो. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जर शॉपिंगला आलात, काही होत नाही, सेफ आहे, सगळं छान आहे. फक्त एक स्कार्फ वगैरे घातलात, मोजक्या गोष्टींची शॉपिंग झाली की निघून जावं इथून, असं मला वाटतं. फर्ग्युसन कॉलेज सारखं असं उधळता येत नाही. झारा, ये झारा कैसे लिखा है दादा? झारा का लिहिलं इथे? कुर्ते छान आहेत. हा पण छान आहे कुर्ता.
पण आपल्याला जे पावसाळ्यासाठीचे जे ड्रेस पाहिजे होता मिडी, तो स्पेसिफिकली इथं नाहीये, जो लुक आपल्याला तयार करायचा. ओ बट ज्वेलरी छान आहे, प्रिटी, माय गॉड, ब्युटिफुल. दादा या अंगठ्यांची काय किंमत आहे? हे असे आत्ता थोडेसे भडक आणि असं हे वाटू शकतं टॅकी. कॉकटेल पार्टी साडीज वगैरे किंवा वेस्टर्न ड्रेसेस असतात त्याच्यावरती घालण्यासाठी ना उगाच महागडे जे ब्रँड्स असतात ना, झारा H&M वगैरे, तर त्यांचे इयरिंग्स किंवा ज्वेलरीमध्ये पैसे घालवण्यापेक्षा, कारण ते आपण क्वचित वापरतो पार्टी वेअर, तर पार्टी वेअर ज्वेलरी मला असं वाटतं नेहमी स्ट्रीट वेअर घ्यावी. तेवढ्यापुरती ती घालता येते आणि नंतर आपल्याला पाहिजे तेव्हा ती ठेवून दिली तरी ती परवडते. हो नाईस. हे असं ओपन होतंय ना, वा परफेक्ट, सोपं आहे, इझी टू वेअर आणि डेली यूजसाठी. थोडे कमी कराल? 100 रुपयाला द्या ना. कपड्यांच्या आधी ज्वेलरी. माय गॉड, बहुत माल है हमरे पास, हम ऑफिस आके आपके ऊपर उपकार कर रहे हैं. माय गॉड. नाही आता जेन्युअनली हे खूप सुंदर आहे हे वाले. लुक एट इट, सो ब्युटिफुल. छान छान आहेत, मस्त फ्रॉक्स आहेत दादा. खूप लोकांना एक फॅब्रिक माहिती नसतं बरं का, रेयॉन फॅब्रिक असं म्हणतात त्याला. कापडाचा प्रकार आहे हा रेयॉन नावाचा. तर ना अशा पद्धतीच्या कापडामध्ये ना ते ना खूप कॉटनच्या जवळ जातं, खूप, पण त्याला तरी चमक असते आणि ते अतिशय मऊ असतं. पॉलिस्टर सारखं चावत पण नाही, कॉटनचे चांगले गुणधर्म पण असतात, पण ते प्रचंड स्वस्त असतं, कारण की ऑफकोर्स ते 100% कॉटन नाही, त्याला रेयॉन फॅब्रिक म्हणतात. जेव्हा जेव्हा तुम्ही खरेदी कराल ना, मिशो, मिंत्रा, फ्लिपकार्ट, कशावरूनही तुम्ही खरेदी करा कपड्यांचे, कुर्त्यांचे, तेव्हा तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटेल की अरे हा दिसतोय तो कुर्ता कॉटनचा, पण इतका स्वस्त का आहे, तेव्हा तेव्हा लक्षात घ्या ते रेयॉन फॅब्रिक असतं. बऱ्याचदा फॅब्रिक कंपोजिशन लिहित नाहीत, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते दिसायला रेयॉन एकदम कॉटन सारखं दिसतं. फ्राकी पाहिजेत, फ्राकी चिखलातून जाताना, पाण्यातून जाताना फ्राक पाहिजे. पावसाळ्यासाठीच्या चपला आहेत. आता ह्या चांगल्या आहेत बरं का, म्हणजे पावसाळा आहे म्हणून किती जीव मारायचा, म्हणजे नाही का, घाणेरडच का घालावं, अगली नाही घालावं. हे फॅशनेबल पण आहे आणि तरी पावसाळ्यासाठी चांगलं आहे. यानं काय होतं माहितीये का, इश्यू असा होतो की पायामध्ये खूप मोठा भाग हा काळपट असा मोठा ढबाडा दिसायला लागतो आणि ते चावतात पण विचित्र, आपल्याला इथून खूप चावतात ते. हे आत्ता सॉफ्ट जरी दिसत असलं ना तरी ते चावतं आणि ते तसं चांगलं नाही दिसत. तर याच्याऐवजी पावसाळ्यासाठी हे छान आहेत. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये होल्स नाहीयेत. जर पाणी आत गेलं तर ते चिंबट तसंच ते ओलच राहणार आहे पाय आपला. ओके, याच्यामध्ये ओपन टो असल्यामुळे किंवा हे जे असे असतात ना छान चपला ज्याला होल्स आहेत, ओके, याच्यामुळे आपण पूर्णपणे पाण्यातून चाललो, चिखलातून चाललो तरी सुद्धा आपला पाय स्वच्छ होणार आहे, पाणी लगेच निथळणार आहे. हे पाय केवढासा, चप्पल केवढी. नेहमीचे प्रॉब्लेम्स आयुष्यातले. छोटे पाय, छोट्या पायाची उर्मिला. दादा याची काय किंमत आहे? ओ छान आहे. ओके, याच्यापेक्षा छोटी साईज आहे? नाही, ही लूज होतीये. बघितलं, ऐकलं, मूलभूत गरज आहे चप्पल. ते बघा डायरेक्ट डिस्कोला. नाही नाही नाही, ऑफिसला कसं काम करायचं असतं की नाही. नाही नाही नाही, हे जे प्रिंटेड आहे कलर्स ते बघायला मिळेल. ओ हा मोठा आहे पण छोटा आहे. हा छान आहे खरं तर, मस्त आहे. फक्त काहीच्या काय मोठा आहे हा, पण हे परत मोठा आहे, याच्यात छोटा नाही आहे. हा पण स्मॉल चालतो. ऑल्टर खूप, हो चुकीच्या जागे ऑल्टर होतोय. हा मस्त आहे, रंग पण छान आहे आणि फॅब्रिक पण मस्त आहे आणि वायब्रंट दिसतो पण छान. पावसाळ्यासाठी परफेक्ट. तर हे खूप लो आहे, पण एकमेव अशी गोष्ट जी मला या फ्रॉक मधली नाही आवडली ती म्हणजे याचा कट एक्झॅक्ट मध्यात आहे. यानं आपली उंची खूप कमी दिसते. हे थोडंसं अंपायर कट असतं, म्हणजे बस्ट लाईन संपल्यानंतर इथे टाईट होणार आहे ना की इथे, तर ते थोडंसं फार काही मिळत नाहीयेत. पावसाळ्यामध्ये वेल्वेट वगैरे अवॉइड करायचंय. आक्षेपार्ह कपडे तिथे काही रोल प्लेचे कपडे वाटताय झाले. हे बेडरूम मधल्या गोष्टी बोलायच्या नाहीत चार चौघात. भेळ खाल्ल्यानंतर त्याचा आपण जे असं असं करतो आणि कचरा पेटीत टाकून देतो, त्या कागदाचं जर कापड झाला आणि त्याचे कपडे विकायला लागले तर हे असे. प्लीज हे असं घेऊ नका प्लीज. खूप चांगले चांगले रेयॉन पण चालेल, कॉटनचे छान छान आहेत कपडे इथे, होजिअरीचे टी शर्ट्स आहेत, पण हे असलं चुरगाळलेला माल स्पेशली पावसाळ्यात जेव्हा आपल्याला खूप घाम येतो, नको.
घ्यायचा नाही. झारा नावाचं दुकान आहे इकडे, कळतंय का? हे खरं झारा. तुम्ही जे आतापर्यंत झाराचे ऍप डाउनलोड करून मागवताय चुकतंय तुमचं. तुम्ही फेक आहात. हे ओरिजिनल झारा आहे, कळतंय का? ऍक्च्युली आत आहे ना एक दुकान आहे, त्याच्यावरती टी शर्ट वरती ऍक्च्युली झारा लिहिलेलं. त्याला मी तोंडावर विचारलं, दादा हे झाराचं आहे का, म्हणजे काय आहे? तर तो म्हणाला फेक आहे मॅडम. इतका प्रामाणिकपणा मला भावलेला आहे ना. ते दादा मला इतके आवडलेले आहेत ना, त्यांची प्रगती व्हावी आयुष्यात. आज लाल्या पिशवीची आठवण येते मला, पण आज फुलांची पिशवी आहे. फुलांच्या बांधून माळा. मस्त आपल्याला पाहिजे तसा फ्रॉक मिळालेला आहे, एक छानसा ब्रेसलेट मिळालेला आहे. चपला अजिबात घेण्याजोग्या नव्हत्या. मी घेतली पण असती, पण माझ्या मापाच्या चपला नव्हत्या. हे आता लवकरच आपण घरी जाऊन बघणार की कसं दिसणार आहे. त्याच्या आत मला असं झालंय, गोष्टी सहन करून करून ना कंटाळा आलाय. स्ट्रीट शॉपिंग मला कळतंय, रस्त्यावरचे पैसे कमी देतोय आपण. वाव, पाऊस आलेला आहे, कारण पावसाचाच लुक तयार करण्यासाठी आज पावसानं हजेरी लावलेली आहे. त्याच्या आत पटापट मला बोलायचंय. इतकी घाण होती ना, शेंबड बरं का, खाकरे तोंडातले टाकून, गुटके खाऊन थोंकलेल्या घाणेरड्या दुकानांच्या बाहेर का माणसानं शॉपिंग करावी? म्हणून सेफ वाटत नाही, म्हणून पोरींचं प्रमाण तिथे कमी होतं. किती घाण आहे, म्हणजे जाता जाता घाणेरडी नावं ठेवायची, छेडायचं, गाणी म्हणायची, आणि त्याच्यानंतर हे अशी घाणेरडी रांगोळी गुटक्यांची. काय म्हणजे किती घाण. अरे आपल्याला अधिकार आहे ना सुरक्षित ठिकाणी. आपण पैसे मोजतोय, कमी पैसे मोजतोय. मला मॉल सारखी चकचकाट आणि पॉशपणा नकोय, पण थोडी स्वच्छता. तिथंच दरवाजात एका फुटर, इथे दरवाजा आणि इथे तुमचं शॉप आहे. इथे या एका पायामध्ये तुम्ही गुटक्यानं इथे घाण करून ठेवली आहे. कसं चालणार माणूस? खूप घाण होती. त्याच्यामुळे ना मुलांचे ऍक्च्युली व्हरायटी खूप जास्त होती, मुलींची कमी होती. अक्षरशः 1 किंवा 2 दुकान मला मिळालं. बाकीचं सगळं धन्यवाद होतं. ओके, पण जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण लुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुकानदारांना मला विनंती आहे की त्यांनी थोडी स्वच्छता ठेवा. भरपूर लोक येतील, धंदा चांगला होईल, पण स्वच्छतेची आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांची आहे. ओके, चला फ्राकी घालूयात. पाऊस पडायच्या आत. घराच्या बाहेर पडलं ना नेहमी खाण्याची बोंब होते आणि सगळं दिसायला लागतं रस्त्यावर चमचमीत. अनहेल्दी खाऊ नये यासाठी माझ्याकडे एक कमाल उपाय आहे. न्यूट्रिशनल बाईट आहे ही कमाल. सगळे त्याच्यामध्ये छान बिया आहेत, सीड्स आहेत, आणि अजिबात साखर नाही, आणि 0 प्रिझर्वेटिव्ह आहे. आणि ते आता आम्ही खात आहोत. यानं हेल्दी पोटात गेल्यामुळे काम होणार आहे. यम्मी. पावसाळी वातावरणामध्ये छान रंगीबेरंगी फ्रॉक, पण न उडणारा. समोरून जवळून कुठूनही गाडी गेली किंवा वारा सुटला तरी सुद्धा फिट अँड फ्लेअर याला म्हणतात. म्हणजे फिट पण आहे, पण तरी हवा तेवढा फ्लेअर पण आहे, आणि संपूर्ण फ्रॉक वरती काही जाणार नाही आहे. आत्ताही छान वारा सुटला आणि हलका पाऊस सुरू झालेला आहे. रोजच्या आयुष्यासाठी मस्त पटापट वाळणारा असा रेयॉन किंवा कॉटनचा अप्रतिम फ्रॉक मला मिळालेला आहे फॅशन स्ट्रीटवरती. तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पावसासाठीच्या अशा गोष्टी ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येते. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, अजूनही केलं नसेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पावसाळ्यामध्ये त्वचा कशी उत्तम ठेवायची. आज मी कॅमेरासाठी शूटिंगसाठी फुल फेस मेकअप केला आहे. कमीत कमी फक्त 4 प्रॉडक्ट्समध्ये वॉटरप्रूफ मेकअप कसा करायचा डेली यूजसाठी याचा व्हिडिओ, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो बघायला विसरू नका. चला पाऊस आलाय, आत लवकर पळते.